हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. सगळ्यांकडे आजकाल फोन मोबाईल्स आहेत आणि आपण त्याच्यावर बोलत असतो. पण बोलत असताना कित्येक वेळा आपण वेगवेगळे एक्सप्रेशन्स बोलत असतो, जसं की माझा फोन येत आहे किंवा मला ऐकू येत नाहीये किंवा मी थोड्या वेळानंतर फोन करतो. हे सगळे जे सेंटेन्स आपण मराठीमध्ये बोलतो ते जर इंग्लिशमध्ये बोलायचं झाले तर ते काय आहेत ते आज आपण एक्झाम्पल्स बघणार. म्हणजे इन जनरल बोलत असताना आपण इन्स्टेड ऑफ मराठी इंग्लिशमध्ये काय करू शकतो, त्यांना रिप्लाय देऊ शकतो किंवा बोलू तरी ॲटलिस्ट शकतो. सो रिलेटेड टू फोन कॉल्स देर आर मेनी सेंटेन्सेस. एवढेच नाही, खूप आहे, ते आपण नंतर बघणारच आहे. पहिल्यांदा आपण या सेंटेन्सेसमध्ये लक्ष देऊ. इथं आपण कुठलंही टेन्स बघणार नाहीये. इन जनरल सेंटेन्सेस, इन जनरल एक्सप्रेशन्स आपण इथे डिस्कस करणार. सो त्याचा फोन आला, ह्याच्यासाठी आपण काय म्हणणार आहे, हिज फोन रँग. त्याचा फोन, याच्यामध्ये हिज हे काय आहे, प्रोनाउन आहे आणि त्याचा फोन म्हणून हिज फोन असं घेतलं. आपण ही घेतला नाही. आपण ऑलरेडी प्रोनाउनचे 4-5 व्हिडिओज बघितले आहेत, हिज, हर, माय वगैरे कसं यूज करायचा. सो ते पण तुम्ही सारखं बघत जाऊ की कशा प्रकारे आपण सेंटेन्सेस केलेले आहेत. भूतकाळातलं वाक्य आहे, रिंगचं झालेलं आहे रँग. हिज फोन रँग. राहुलने फोन उचलला. आता उचलण्यासाठी आपण 3 सेंटेन्सेस केले. कसे बघा, राहुल आन्सर्ड द कॉल, राहुल पिक्ड अप द कॉल आणि राहुल पिक्ड द कॉल अप. कॉल म्हणू शकता, फोन म्हणू शकता, मोबाईल म्हणू शकता, जे तुम्हाला यूज करायचं ते करू शकता. तिचा अर्थ एकच आहे. माझा फोन काम करत नाही, म्हणजे तुमचा कामात आता नाहीये, फोन बिघडलेला असेल तर काय म्हणणार, माय फोन इज नॉट वर्किंग. इथे जर नाही असलं असं तर नॉट वर्किंग आलं असतं आणि माय फोन डज नॉट वर्क. दोन्हीचा अर्थ एकच होतो. हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे आणि कंटिन्युअस टेन्स मध्ये, पण दोन्हीचा अर्थ एकच आहे की माझा फोन काम करत नाही. तिचा फोन बंद होता. किती वेळा आपण हे बोलतो, तिचा इन द सेन्स तिचाच होत नाही. माझ्या पप्पाचा फोन बंद होता, सरांचा फोन बंद होता असं पण बोलत असतो. सो हर फोन किंवा मोबाईल वॉज ऑफ किंवा वॉज स्विच्ड ऑफ, बंद होता. तुमचा फोन स्पीकरवर आहे का. आपण बोलत असताना काहीतरी बोलणार असेल तर पहिल्यांदा कन्फर्म करून घेतो, स्पीकरवर तर फोन नाहीये ना, नाहीतर मी काहीतरी बोलणार आणि कोणीतरी ऐकणार. असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा काय विचारतो आपण, अरे तुझा फोन स्पीकरवर आहे का. सो इज युअर मोबाईल किंवा फोन ऑन अ स्पीकर मोड. तुझा मोबाईल स्पीकरवर आहे का. तुम्हाला ऐकू येत आहे का किंवा तुम्हाला ऐकू येतं का. कधी कधी नेटवर्कचा इश्यू असेल तर आपल्याला पुढच्या व्यक्तीचा आवाज ऐकू येत नाही, पण बोलतो त्यांना, अरे ऐकू येते का नाही माझं, बोलतो ना, तर तेव्हा म्हणायचं आहे कॅन यू हिअर मी. मराठीमध्ये एवढा मोठा सेंटेन्स, इंग्लिशमध्ये एकदम छोटा मध्ये कॅन यू हिअर मी, तुला ऐकू येतं का. ह्याचंच अर्थ उत्तर काय येणार आहे, हो मला ऐकू येत आहे. तर कसं होणार, येस आय कॅन हिअर यू. आणि ते जर नाही मला ऐकू येत नाही तर कसं होणार, नो आय कांट हिअर यू. निगेटिव्ह असेल तर कसं होणार, नो आय कांट हिअर यू, मला ऐकू येत नाही. ऐकू येत असेल तर येस आय कॅन हिअर यू प्रॉपरली, मला व्यवस्थित नीट ऐकू येत आहे. पण तेच अरे मला ऐकूच येत नाहीये, सॉरी किंवा नो आय कांट हिअर यू एनिथिंग, मला काहीच ऐकू येत नाही. आपण नंतर बोलायचं का, जसं की तुम्ही काहीतरी कामामध्ये आहात आणि तुम्हाला कॉल आलेला आहे आणि तुम्ही जर व्यक्ती बोलत असेल कंटिन्युअसली आणि तुम्हाला जर ते स्टॉप करायचं तर तुम्ही काय म्हणणार, कॅन वी टॉक लेटर. आपण याबद्दल किंवा नंतर बोलायचं का, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं टाइम घेत आहात. रुडली तर होत नाही, कारण आपण त्यांना चांगलंच काय करतो आहे, रिक्वेस्ट करत आहोत. कॅन वी टॉक लेटर, आपण नंतर बोलायचं का. तुमचा नंबर मला देता का किंवा द्याल का, दोन्ही द्याल का देता का. जसं की एखादी व्यक्ती आपल्याला नवीन भेटलेली असते, ओळख होते आणि मग आपण एकमेकांचे नंबर एक्सचेंज करतो, शेअर करतो, तर तेव्हा आपल्याला क्वेश्चन करायचं आहे, कॅन यू गिव्ह युअर नंबर, युअर कॉन्टॅक्ट नंबर, युअर मोबाईल नंबर, युअर व्हॉट्सअप नंबर. तुम्हाला प्रॉपरली कोणता नंबर पाहिजे ते तुम्ही काय करू शकता, ते मेन्शन करू शकता. फक्त नंबर पण म्हणू शकता, कॉन्टॅक्ट नंबर म्हणू शकता. जर प्रॉपरली तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर सुद्धा घेऊ शकता. कॅन यू गिव्ह मी युअर नंबर. आता प्रत्येकाचा अनलिमिटेड डेटा कधी संपणारच नाही, सगळ्यांकडे वायफाय पण असं, पण आपल्याला त्याचा सेंटेन्स माहिती असायला पाहिजे. म्हणून माझा डेटा संपला आहे. माझा डेटा किंवा वायफायचा डेटा किंवा माझ्या मित्राचा डेटा संपला असेल तर तुम्हाला म्हणायचं असेल तर आपल्याला यूज करायचं आहे आउट, रन आउट ऑफ हा शब्द येणार आहे. संपला आहे या अर्थाने. आय हॅव रन आउट ऑफ डेटा, माझा डेटा संपला आहे. आपण मला कधीही कॉल करू शकता. जेव्हा आपण एकमेकांना भेटतो आणि पुढच्या व्यक्तीला आश्वासन देतो, अरे काही काम असेल तर मला फोन कर नका आणि कधीही कर, मी तुझा फोन कधीही यूज करेन, असं जेव्हा बोलायचं तेव्हा म्हणतो यू कॅन कॉल मी एनी टाइम, तू मला कधीही कॉल करू शकतोस. तेजाकडे 4 फोन आहेत. ते जरा माझी मुलगीकडे 4 फोन आहेत, जसं की माझ्याकडे 2 फोन आहेत, आमच्या ऑफिसमध्ये 10 फोन आहेत. असं सेंटेन्स काय असेल तर वी हॅव टू यूज हॅव हॅज. तेजा हॅज 4 मोबाईल्स किंवा
तेजा हॅज 4 फोन्स. तेच माझ्याकडे असं असतं आय हॅव 2 मोबाईल्स असं आलं असतं. त्यांच्याकडे म्हणजे भरपूर जण असेल तर दे हॅव, त्याच्याकडे ही हॅज, तिच्याकडे शी हॅज असं आहे. माझा फोन येत आहे किंवा वाजत आहे, उचलशील का जरा. इफ आय एम बिझी इन समवन अँड माय फोन इज रिंगिंग, आपण दुसऱ्यांना थोडंसं काय करतो रिक्वेस्ट करतो जर माझा फोन घे ना, तर तेव्हा म्हणायचं आहे माय फोन इज रिंगिंग, कॅन किंवा विल दोन्ही आपण क्वेश्चनसाठी यूज करू शकतो. कॅन यू किंवा विल यू आन्सर इट. अरे जर कामात आहे, माझा फोन वाजायला लागला, जर उचलशील का, कॅन यू आन्सर इट असं आपण काय करू शकतो म्हणू शकतो. हे सगळे सेंटेन्सेस आहेत, एकदा रीड करा आणि स्क्रीनशॉट करा. एवढे सेंटेन्सेस आहेत, अजून काही सेंटेन्सेस आहेत जे आपण डिस्कस करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल हॅव अ स्क्रीनशॉट. आता अजून थोडेसे एक्झाम्पल्स आपण बघूया. पण फोन एवढा वास्ट आहे, कितीही सेंटेन्सेस म्हटले तरी पण ते कमीच पडणार आहे. त्याने माझा फोन कट केला. फोन कट करण्यासाठी एक वर्ब आहे, दॅट इज हंग अप. हँग अपचं झालंय हंग अप. ही हंग अप ऑन मी, त्याने माझा फोन कट केला. मी तुला उद्या फोन करते. आता फोनच्या संदर्भामध्ये आपण रिंग हा शब्द यूज करू शकतो, कॉल करू शकतो, फोन करतो, मोबाईल हा शब्द यूज करू शकतो. जो तुम्हाला इझी वाटतो बोलताना तो यूज करा. आय विल फोन यू, कॉल यू, रिंग यू टुमॉरो. मी तुला उद्या कॉल करते. आपण कोणता नंबर लावला आहे. समटाइम्स असं होतं की मी कुणाला फोन करते आणि पुढच्या व्यक्तीला कळलंच नाही की मी कोण बोलते किंवा मे बी माझ्याकडे रॉंग नंबर लावला असेल, तर कन्फर्मेशनसाठी विचारलं जातं तुम्ही कोणता नंबर लावला आहे. तेव्हा बोलायचं आहे विच नंबर हॅव यू डायल. डायल म्हणजे लावणे. कोणता नंबर लावला आहे, विच नंबर हॅव यू डायल. कोणीच फोन उचलत नाही, तुम्ही सतत रिंग करत आहात आणि कोणी उचलत नसेल तर तेव्हा काय म्हणायचं, नो वन इज पिकिंग अप द कॉल किंवा फोन. कुणीच फोन उचलत नाही. पर्टिक्युलर जर कोणाचं नाव यूज करायचं असेल जसं की नेहा फोन उचलत नाही तर कसं होणार, नेहा इज नॉट पिकिंग अप द कॉल. आता त्या नो वन मध्ये निगेटिव्ह शब्द असल्यामुळे ते नॉट यूज केलेला नाही, पण जेव्हा आपण नाव यूज करणार आहे तेव्हा मात्र इथं नॉट येणार आहे. नेहा इज नॉट पिकिंग अप द कॉल. नेहा फोन उचलत नाही. कोणीच उत्तर देत नाही. कुणीच उत्तर देत नाही. फोन करते पण कुणीच उत्तर देत नाही, म्हणजे घरातलं कुणीच फोन उचलत नाही. इनडायरेक्टली नो वन इज आन्सरिंग, कुणीच फोन उचलत नाहीचं उत्तर देत नाही. कोण बोलत आहे म्हणजे तुम्ही फोन उचललेला आहे आणि कोणी तुमच्याशी बोलतोय पण तुम्हाला ते कन्फर्म वाटत नाही की कोण आहे, की ही व्यक्ती बोलते का ती व्यक्ती बोलते, तर तेव्हा तुम्ही काय विचारणार आहे, हु इज टॉकिंग किंवा स्पीकिंग ऑन फोन. कोण बोलत आहे. श्री बाके आहेत का, म्हणजे तुम्ही फोन केलेला आहे आणि तिथं तुम्ही विचारताय की बाके आहेत का. सो इज मिस्टर बाके देअर. प्रत्येक वेळेस तीच व्यक्ती फोन उचलला असं नाही. जसं की तुम्ही घरामध्ये जर लँडलाईनवर वगैरे कॉल केला म्हणून समजा किंवा ऑफिसमध्ये कॉल केला म्हणून समजा आणि तुम्हाला एक तिसरीच व्यक्ती पाहिजे आणि कुणी वेगळ्यानेच उचलले असेल तर तेव्हा मात्र तुम्हाला हे एक्सप्रेशन यूज करायचं. इज मिस्टर बाके देअर, इज सोनू देअर, इज आंटी देअर असं तुम्ही काय करू शकता, प्रश्न विचारू शकता. मला रुपाशी बोलायचं आहे म्हणजे तुम्ही फोन केलेला आहात, एका व्यक्तीने उचललेला आहे आणि ती व्यक्ती पर्टिक्युलर ती नाहीये आणि तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत बोलायचं आहे तेव्हा तुम्हाला म्हणायचं आहे आय वॉन्ट टू स्पीक टू रूपा, आय वॉन्ट टू स्पीक टू आंटी, आय वॉन्ट टू स्पीक टू मिस्टर जोशी. मला मिस्टर जोशींशी बोलायचं आहे, मला रूपाशी बोलायचं आहे, मला काकूंशी बोलायचं आहे, मला राहुलशी बोलायचं आहे असं म्हणताना आपल्याला हे एक्सप्रेशन यूज करायचं आहे. कृपया मी कुमारशी बोलू शकते का. आता कृपया वापरलेला म्हणजे तुम्ही काय करत आहात, मे बी एका ऑफिसमध्ये कॉल केलेला असेल किंवा कुमार ही जी व्यक्ती आहे ती मे बी तुमच्यापेक्षा मोठी असेल, फॉर रिस्पेक्ट तुम्हाला काय करायला, मे आय स्पीक टू कुमार प्लीज. मी कुमारशी बोलू शकते का. फोनवर किंवा कॉलवर कोण आहे मला कळेल का, म्हणजे तुम्ही बोलत आहात आणि तुम्हाला ते रिकॉग्नाइजच होत नाही की ती व्यक्ती कोण आहे आणि ते सतत बोलणं चालू आहे, मग तुम्हाला विचारायला तर लागणारच ना कोण बोलते फोनवर. मग मे आय नो हु इज ऑन द लाईन. आता इथे परत मे हा शब्द वापरलाय म्हणजे काय, पोलाइट आहे, कोण बोलणार आहे तिकडं असं जेव्हा मराठीमध्ये बोलतो आपण इन जनरली फ्रेंड्समध्ये वगैरे तसं आपण बोलू शकत नाही फोनवर. मे आय नो मला कळेल का, हु इज स्पीकिंग असं सुद्धा बोलायचं नाही. मे आय नो हु इज ऑन द लाईन हे एक्सप्रेशन कसं वाटतं आणि हु इज देअर, हु इज स्पीकिंग कसं वाटतंय, आवाज जो तुमचा टोन आहे तो आणि शब्द लगेच कळते की रिस्पेक्टली बोलताय का नाही. सो मे हा शब्द इथे यूज करायचा. सोनू आहे का, फोनवर किंवा कॉलवर तुम्ही बोलताय ना तर ती व्यक्ती बोलणारी जी आहे ती सोनू आहे का असं विचारतो. इज दॅट सोनू म्हणजे ती बोलणारी जी व्यक्ती आहे तुम्हाला आवाज थोडासा ओळखीचा वाटतो आणि तुम्ही त्याला प्रश्न विचारता, तू सोनू आहेस का, इज दॅट सोनू. तुमचा नंबर काय आहे, व्हॉट इज युअर नंबर प्लीज.
माफ करा, मला वाटतं हा तुम्हाला हवा तो नंबर नाहीये. म्हणजे तुम्ही फोन डायल केलेला आहे नंबर आणि तुम्ही कशी बोलत आहात आणि तिकडून ती व्यक्ती म्हणते की तुम्ही जे नंबर लावला मला वाटत नाही की तो बरोबर आहे. तर कसं म्हणा, सॉरी आय थिंक इट्स नॉट द नंबर यू वॉन्ट. तुम्हाला जो नंबर पाहिजे हा नंबर तो नाहीये. म्हणजे तुम्ही चुकून दुसऱ्या स्नेहाला फोन केलेला आहे आणि ते लागलं वेगळ्या स्नेहाला, तेव्हा तुम्ही काय करू शकता, हा शब्द यूज करू शकता. तुझा फोन आहे, तुझा फोन आहे म्हणजे तो तुझा फोन आहे असं सांगत नाही की तुला फोन आला आहे या अर्थाने. अ कॉल फॉर यू म्हणजे तुझा एक फोन आला आहे. म्हणजे आपण बसलेलो आहोत आणि तो फोन ठेवलेला असेल, रिंग करत आणि आपल्याला दिसतंय ती व्यक्ती बिझी असेल तर आपण काय म्हणतो, ए तुझा फोन आहे बघ, ए तुला फोन आलाय बघ. ते म्हणून आपण काय म्हणणार आहे, अ कॉल फॉर यू. अगेन हॅव अ स्क्रीनशॉट. अजून थोडेसे आपण एक्झाम्पल्स बघूया. अगेन सम एक्झाम्पल्स. माझा निरोप त्यांना सांगा. जसं की मी कुणाला कॉल केलेला आहे आणि ती पर्टिक्युलर व्यक्ती त्या घरात नव्हती, तर ज्या व्यक्तीने फोन उचललेला आहे त्यांना आपण काय म्हणतो की त्यांना माझा निरोप सांगा. मग त्याला म्हणायचं आहे कन्वे माय मेसेज टू हिम. त्याला माझा निरोप सांगा. कन्वे म्हणजे सांगणे, निरोप देणे, निरोप एकाकडून दुसऱ्यांकडे पोहोचवण्याचा शब्द आहे कन्वे. कृपया जरा थांबा. एखादी व्यक्ती जर बोलत असेल फोनवर आणि पुन्हा एकटीसाठी थांबलेली असेल तर त्यांना सांगायचं की थांबा जरा, त्यांना बोलवतो. किंवा 1-2 मिनिटं थांबा, मी जर कुठून सांगते, 1-2 मिनिटं थांबा, पेन घेऊ द्या. म्हणजे काय, ती व्यक्ती बोलायचं थांबते आणि तुम्हाला तर वेळ भेटतो एखाद्या व्यक्तीला बोलवण्यासाठी. पेन आणि कागद घेण्यासाठी त्याचा फोन नंबर लिहायचा असेल किंवा काही मेसेज त्यांना सांगायचं असेल, वाचून दाखवायचं असेल तर तेव्हा तुम्हाला टाइम लागणार आहे. तेव्हा होल्ड द लाईन प्लीज. फोन चालू राहू द्या म्हणजे थोडा वेळ थांबा या अर्थाने. तुझा मित्र राजचा फोन आहे मीन्स मी फोन उचललेली आहे आणि माझ्या मुलीसाठी जर फोन आलेला असेल तर मी तिला म्हणणार आहे तुझा मित्र राज, त्याचा फोन आलेला आहे. सो युअर फ्रेंड राज इज ऑन द लाईन या अर्थाने. कुणी सौ वाके तुझ्याशी बोलू इच्छिते. कुणी सौ वाके म्हणजे का, एक व्यक्ती आहे जिला तुम्ही ओळखत नाही आणि ती आहे सौ वाके आणि तिला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे एका ऑफिसमध्ये असेल किंवा घरामध्ये असेल कुणी फोन उचललेला आहे आणि जी फोन करणारी व्यक्ती आहे ती फोन उचलणाऱ्याला माहित नाही, पण घरी जी दुसरी व्यक्ती आहे तिच्याशी बोलायचं असेल तर म्हणणार आपण वन मिसेस वाके वॉन्ट्स टू स्पीक टू यू, वॉन्ट्स टू टॉक टू यू. कृपया फोनवर राहा. म्हणजे फोनवर राहा म्हणजे फोन चालू राहू द्या. वडील, माझे वडील येतीलच म्हणजे तुमचे पप्पा आतल्या रूममध्ये असतील आणि त्यांच्यासाठी फोन आलेला असेल आणि तुम्हाला ज्यांनी फोन केले त्यांना सांगायचं की थांबा जरा, माझे वडील येतच असतील म्हणजे फोन चालू राहू द्या. प्लीज होल्ड द लाईन, माय फादर विल बी हिअर सून. लगेच माझे पप्पा येतील, 2 मिनिटं थांबा या. माझे पती घरी नाही, त्यांच्यासाठी काही निरोप. घरी तुमच्यासाठी फोन आलेला आहे जसं की तुमच्या पप्पांसाठी, तुमच्या मिस्टरसाठी, तुमच्या मम्मीसाठी, ते घरी नाहीये आणि कुणी फोन केलेला आहे तर त्यांना तुम्ही काय सांगणार की माय हजबंड इज नॉट ॲट होम किंवा इजंट ॲट होम. माझे पप्पा घरी नाहीये, माझे हजबंड घरी नाहीये, माझी मम्मी घरी नाहीये, रूपा घरी नाहीये. म्हणजे जी व्यक्ती घरी नाहीये ती नाहीये सांगून इज देअर एनी मेसेज फॉर हिम. काही निरोप आहे का, फक्त एवढं पण म्हणू शकता इज देअर एनी मेसेज. इथं काय लिहिले आपण, इज देअर एनी मेसेज फॉर हिम. फॉर हिम हा शब्द न यूज करता सुद्धा इज देअर एनी मेसेज, काही निरोप आहे का, त्यांच्यासाठी काही निरोप आहे का, फॉर हिम. तिच्यासाठी काही निरोप आहे का, फॉर हर असं होणार आहे. यू कॅन ऍड दिस किंवा फक्त इज देअर एनी मेसेज म्हटलं तरी पण चालेल. मी तुमचा मोबाईल किंवा फोन वापरू का. जसं की माझा फोन बंद पडलेला आहे, स्विच ऑफ झालेला आहे आणि मला एक कॉल करायचा आहे. पुढे एक व्यक्ती बसेल तर आय एम आस्किंग और आय एम टेकिंग द परमिशन, मे आय यूज युअर मोबाईल. मी त्यांना परमिशन मागते, मी तुमचा मोबाईल वापरू का. मला फोन करायचा आहे, मला एक फोन करायचा आहे, मी तुमचा फोन वापरू का. कंटिन्यू करू शकता तुम्ही. आय हॅव टू मेक अ कॉल, मे आय यूज युअर मोबाईल. मला फोन करायचा आहे, मी तुमचा मोबाईल वापरू का. दोन्ही पण तुम्ही काय करू शकता, मर्ज करू शकता. मी घरी पोहोचताच फोन करते. कित्येक वेळा आपण ट्रॅफिकमध्ये असतो, गाडीवर असतो, कामामध्ये असतो, रोडवर असतो, रोड क्रॉस करत असतो आणि कुणाचा फोन आला तर तुम्ही त्यांना काय म्हणता, मी घरी पोहोचता तुला फोन करते. सो आय शॅल कॉल यू ॲज सून ॲज आय रीच होम. घरी पोहोचतात ॲज सून ॲज आय रीच होम. तू घरी गेल्यावर मला फोन करशील का. म्हणजे परत सेम सिच्युएशन आहे पण पुढच्या व्यक्तीला सांगतोय फोन करायला. पहिल्या सिच्युएशन मध्ये मी फोन करते असं सांगितलं आहे, दुसऱ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही मला फोन करता का असं म्हटलेलं आहे. सो विल यू कॉल मी व्हेन यू रीच होम. तुम्ही घरी गेल्यानंतर फोन करता का. कृपया त्यांना मला फोन करायला सांगा. एका व्यक्तीला तुम्हाला काय करायचं, मेसेज सांगायचं की काही मेसेज आहे का, तसंच त्यांना मेसेज आहे की त्यांनी मला कॉल करायला पाहिजे. सो प्लीज टेल मी टू कॉल मी बॅक. मला परत फोन करायला सांगा.
कृपया त्याला 6 पूर्वी कॉल करायला सांगा, महत्त्वाचं काम आहे. एक डेडलाईन दिली की त्याच्या अगोदर फोन करायला सांगा, कारण एक महत्त्वाचं काम आहे. सो प्लीज आस्क हिम टू कॉल किंवा गिव्ह मी अ रिंग. कॉल म्हणू शकता किंवा गिव्ह मी अ रिंग म्हणू शकता. प्लीज आस्क हिम टू कॉल और गिव्ह मी अ रिंग बिफोर 6 PM. इट्स व्हेरी अर्जंट. अँड मी कामात आहे, तुला 30 मिनिटानंतर फोन करू का? ॲज यू आर बिझी, यू आर नॉट एबल टू आन्सर द कॉल, सो यू आर आस्किंग हिम द टाइम. आय एम बिझी नाव, मी आता बिझी आहे. शाल आय कॉल यू बॅक आफ्टर 30 मिनिट्स. 30 मिनिटानंतर मी तुला कॉल करू का? हे तुम्ही त्याला काय करताय, रिक्वेस्ट करताय की थोड्या वेळाने कॉल करू का या अर्थाने. सो असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत. आपण बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑलमोस्ट खूप सारे फोन उचलतो किंवा फोन करतो किंवा डायल करतो, कधी स्विच ऑफ लागतो, कधी रॉंग नंबर लावतो, कित्येक वेळेला एकमेकांचे मेसेज एकमेकांना पास करतो. असे खूप सारे एक्सप्रेशन्स आहेत. त्याच्यामध्ये मेन जेवढे आता मला वाटतं की नाही हे आपण शेअर करायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही बोलत असताना तिथे अडचण येऊ शकते. तुम्ही इन्स्टेड ऑफ मराठी सेंटेन्सेस इंग्लिश सेंटेन्सेस वापरायला पाहिजे. ॲज वी आर इन द जर्नी ऑफ लर्निंग इंग्लिश, आपल्याला ते आपल्याला काय करायचे, चेंजेस करत जायचे. मराठीमधून जरा इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला काय करायचं, सुरुवात करायची. मग जास्तीचा वेळ आपण कशावर घालवतो, फोनवर. तर त्याचे एक्सप्रेशन्स आपण काय केले, डिस्कस केले. अगेन हॅव अ स्क्रीनशॉट. सगळे एकदा सेंटेन्सेस लिहून काढा. मी जसे सेंटेन्सेस सांगितले तसेच वापरायला पाहिजे असे नाही, हे इन जनरल आहे. जसं की फोन आला, फोन येईल असं जर होणार असेल तर चेंजेस करावे लागणार आहे. जसं तुमचा टेन्स असेल, जसं एक्सप्रेशन असेल, जसं मूड असेल, कुणासोबत तुम्ही कसं बोलत आहे त्याप्रमाणे तुमच्या सेंटेन्सेसमध्ये ग्रामर चेंज होणार आहे. पण मेन पार्ट जो आहे वर्कचा वगैरे तो तसा चेंजेस करून तुम्हाला घ्यावं लागणार आहे. हे सगळे सेंटेन्सेस जे की आपण दररोज वापरातले घेतलेले आहेत. पहिल्यांदापासून आतापर्यंत जेवढे स्क्रीनशॉट काढले ते सगळे एकदा लिहून काढा, रीड करा आणि त्याचा वापरण्याचा प्रयत्न करा. अगेन मी थोडंसं सरकते, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून काढा. सो थँक्यू फॉर टुडे.